बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून। हर्षवर्धन पाटलांचा आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। सकाळी 10 वाजता हा पक्ष प्रवेश होईल। तर शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम असेल। त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये नेमका हर्षवर्धन पाटील काय बोलतात ते बघावं लागेल। काही दिवसांपूर्वीच आपण हाती तुतारी घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं, पण त्यावेळेला त्यांनी आपला जो पक्ष होता, ज्या पक्षाला त्यांनी रामराम ठोकला, त्या पक्षावर भाजपवर कोणत्याही प्रकारची टीका केलेली नव्हती। फडणवीसांशी बोलूनच आपण बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि अशामध्येच आता आज ते राष्ट्रवादी एनसीपी एसपी मध्ये प्रवेश करतात। त्या पार्श्वभूमीवर आजच्या या कार्यक्रमात ते काय बोलतात ते बघावं लागणार आहे। दरम्यान इंदापूर विधानसभेतून त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शरद पवारांनी तसा कोणताही शब्द दिला नसल्याचंही बोललं जाते। त्यामुळे आता शरद पवारही हर्षवर्धन पाटलांच्या या प्रवेशावेळी नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल। एक मोठा धक्का विधानसभेच्या आधी इंदापूरमध्ये म्हणावं लागेल महायुतीला, भाजपला, कारण हर्षवर्धन पाटील जे एक मोठे नेते आहेत, माजी मंत्री राहिलेले आहेत, ते आता राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश करतायत। भाजपला त्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे। तर आधी काँग्रेसमध्ये ते होते, त्याही आधी अपक्ष म्हणून निवडून आले होते इंदापुरातून। त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केली आणि काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। आता भाजपला रामराम ठोकून ते राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।